आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम नाही, मान्सूनसाठी पोषक स्थिती। रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती कायम आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली। तर येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी वर्तवला आहे। नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून दाखल होणार असल्याने साधारणतः आठवड्याभराने महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होत असते। म्हणजेच 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदी महासागरातील चक्रीवादळाच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याचे नाव रेमल असे ठेवण्यात आले आहे। उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार हे नाव ओमानने दिले आहे।